आणि आता महत्त्वाची बातमी आपण पाहूया। काँग्रेसकडून नागपूर लोकसभा विकास ठाकरेंनी लढवावी। काँग्रेसच्या बैठकीमध्ये एकमतानं निर्णय। मात्र विकास ठाकरे लढण्यासाठी इच्छुक नाहीत। पुढील निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल। चंद्रपूर लोकसभेवरून प्रतिभा धानोरकर आणि शिवानी वडेट्टीवार यांच्यामधील संघर्ष टाळण्यासाठी काँग्रेस आमदार सुभाष धोटेंना उमेदवारी देण्याची शक्यता। आज दिल्लीमध्ये स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता। शिरूरमधून अजित पवार गटाकडून आढळरावांची उमेदवारी निश्चित। आढळराव पाटलांना प्रचार सुरू करण्याच्या अजित पवारांकडून सूचना। सूत्रांची माहिती। चंद्रपूरची उमेदवारी मिळण्यासाठी प्रतिभा धानोरकर दिल्लीमध्ये जाणार। सोनिया गांधी राहुल गांधींची भेट घेणार। चंद्रपूरसाठी शिवानी वडेट्टीवार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये रस्सीखेच। आर्वीचे माजी आमदार अमर काळेंनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवार यांच्या गटाकडून वर्धा लोकसभा लढवण्याची ऑफर असल्याची अमर काळे यांची माहिती। कोल्हापूरमध्ये संजय मंडलिकांनी घेतली समर्जित घाटगेंची भेट। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता। महायुतीकडून कोल्हापूरचा उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू असतानाच ही भेट। रासपचे अध्यक्ष महादेव जानकर उद्या शरद पवारांची भेट घेणार। मोदी बागेमध्ये दोन्ही नेत्यांची भेट होणार। जानकरांना माढा लोकसभेची जागा मिळण्याची शक्यता। शरद पवार उद्या बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतील। बजरंग सोनवणे उद्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। सांगलीची जागा 100% आमचीच। पटोलेंनी संयमानं भूमिका घ्यावी। कुणाला सांगलीमध्ये भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करून काही साध्य करायचं असल्यास तो त्यांचा प्रश्न। संजय राऊतांची टीका। सांगलीच्या जागेवर राऊतांच्या वक्तव्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता। सांगलीमध्ये ठाकरे गटाने परस्पर उमेदवार दिल्यामुळे काँग्रेस नाराज। काँग्रेसचे नेते पक्षश्रेष्ठींकडे या संदर्भात तक्रार करण्याची शक्यता। काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिंदे गटामध्ये जाण्यास नकार। सूत्रांची माहिती। रामटेक भाजपकडे आल्यास राजू पारवे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता। भावना गवळी यांच्या उमेदवारीला विरोध करणारं पत्र सोशल मीडियावर व्हायरल। भावनाला तिकीट देऊन तुम्ही आमच्या भावनांचा अनादर केला तर आम्ही मत देण्याची बिलकुल भावना ठेवणार नाही, अशा आशयाचं पत्र व्हायरल। कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदेंच्या अडचणीत वाढ। कल्याण लोकसभा निवडणूक भाजपच्या कमळावर लढा। भाजप पदाधिकाऱ्यांचं चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र। भाजपच्या प्रणिती शिंदेंना शेवटपर्यंत फोडण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या काँग्रेसच्या विचारधारेशी प्रामाणिक राहिल्या। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भाजपवर टीका। प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेसला 7 जागांवर उघड पाठिंबा देण्याची तयारी। आंबेडकरांचं खरगेंना पत्र। ठाकरे गट आणि शरद पवार गटावरील विश्वास उडाला। आंबेडकरांची टीका। भाजपचा अजून उमेदवार ठरलेला नाही, पण आमचं ठरलंय। सोलापूरमध्ये आमदार प्रणिती शिंदेंची भाजपवर टीका। तर भाजप लोकशाहीला धर्मावर मतदान करण्यास प्रवृत्त करत आहे। प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल। अजितदादांनी सांगितल्यास प्रणिती शिंदेंच्या विरोधामध्ये लढू। आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी व्यक्त केली इच्छा। मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदारांमधील बैठक संपली। आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेची जागा वाटपाची यादी येण्याची शक्यता।